महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। भिवंडीत राजकीय गदारोळ, वादग्रस्त वक्तव्यावरून ठाकरे गटाचे आंदोलन, निशिकांत दुबे यांच्या बॅनरवर जूता मारो आंदोलन। भिवंडी लोकसभेच्या कामकाजादरम्यान निशिकांत दुबे यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भिवंडीतील राजकीय वातावरण तापले असून शिवसेनेने उद्धव ठाकरे गट तीव्र आंदोलन सुरू केले आहे। वृत्तानुसार दुबे यांनी सभागृहात एका प्रसिद्ध अभिनेत्याच्या आत्महत्या प्रकरणाचा अप्रत्यक्ष उल्लेख केला आणि शिवसेना युबीटीच्या एका प्रमुख तरुण नेत्याचे नाव घेतले, ज्यावर तीव्र आक्षेप घेण्यात आला असे सांगितले जात आहे की हे विधान नंतर अधिकृत नोंदीतून वगळण्यात आले। या प्रकरणामुळे सभागृहात सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्षामध्ये मोठा गदारोळ झाला। दरम्यान सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार गट आणि काँग्रेसच्या सदस्यांनी दुबे यांच्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध केला। दरम्यान भिवंडीमध्ये शिवसेना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी निशिकांत दुबे यांच्या बॅनरखाली रस्त्यावर उतरून चपला आपटत आंदोलन केले आणि त्यांनी आपल्या वक्तव्याबद्दल तात्काळ माफी मागावी अशी मागणी केली। या संपूर्ण घटनेनंतर केवळ लोकसभेतील वातावरणच तणावपूर्ण झाले नाही, तर त्याचे परिणाम राज्यासह देशाच्या राजकारणातही मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहेत। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट, भिवंडी। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।